निळ्या चंद्रा परिस्वराज उभारजी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी. सागरे मग प मध प नी नी सा सरे नी ध म प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू. झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं. सधी काट पाया खाली. जे फील्डवरती आपण मीटिंग जी घेतली याच्यासाठी सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. रोप निरोगी असलं पाहिजे. आल्यानंतर आपल्याकडे त्याचं हार्डनिंग झालं पाहिजे. केळी पिकाची रूट सिस्टीम ही काय आहे? फायब्रस रूट सिस्टीम आहे. म्हणजे 6 ते 8 इंचाच्या थरामध्येच काय करते ती काम करते. केळी पीक उन्मळून पडतं, बरोबर ना? का पडतं? त्याला सोटमूळ सिस्टीम आहे का? नाहीये. फायब्रस रूट सिस्टीम आहे. मग आपल्याला फायब्रस रूट सिस्टीमच्या म्हणजे त्या मुळाच्या लवणवरती काम करायचे. मग ते लवणवरती काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा, तुमची लागवड तुम्ही कशी करता त्याच्यापेक्षा बघा तुमची लागवड ही जास्तीत जास्त बेडवर झाली पाहिजे. फॉर्मचा पोटॅश 42% आणि कॅल्शियम मॅग्नेशियम या 3 गोष्टी आहेत. त्याच्यामुळे चांगले रिझल्ट आले. न्यूट्रिशनल फार्मिंग करा आणि पुढच्या पिढीला घडवा.